हो, म्हणजे बऱ्याचदा तिचं आधी सुरुवातीला व्हायचं, आता जरा थोडं ते प्रमाण कमी झालंय, पण तिच्यासाठी परफेक्ट आहे मला वाटतं. केदार दादा खूप मस्तीखोर आहे. तो एखादा दिवस जर त्याची सुट्टी असेल तर आम्हाला कोणालाही सेटवर करमत नाही. त्यामुळे मस्तीखोर केदार दादा. सेटवर जेव्हा ते येतात ना, कधीच असं जाणवत नाही. ते आमच्याबरोबर मस्ती करत, मज्जा करत आम्ही रीडिंग करतो, सीन करतो. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अंतरपाठ या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि तुमच्या सगळ्यांचीच लाडकी गौतमी माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मस्त. खूप सुंदर दिसतेस आणि नेहमीप्रमाणे साधा सोजवळ लुक आहे. हे लुक बघून तुला कसं वाटतं स्वतः? मला पर्सनली खूप आवडला आहे. म्हणजे जेव्हा लुक डिझाईन करत होते तेव्हा असं चाललं होतं की आपण हेअरस्टाईल काय ठेवूया, मेकअप कसा, साड्यांचं ब्लाऊजचा मेन पॅटर्न काय वगैरे. तर मला एक फायनली सगळं त्यांचं फायनल झाल्यावर त्यांनी एक मला दाखवलं की गौतमी अशी असेल. मला तेव्हा पर्सनली खूप आवडलं होतं. बरं, आता एक सेगमेंट घेऊन आली आहे. मज्जा पोलखोल सेगमेंटचं नाव आहे. सो आज सेटवर सगळ्यांची पोलखोल करायला तू रेडी आहेस? बरं, कॅमेराच्या आधी म्हणजे जेव्हा इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी ती खूप कन्फ्यूज झाली आहे की हा कार्ड मी कोणाला देऊ, तो कार्ड मी कोणाला देऊ, आणि सगळ्यांच्या मदतीने तिने ठरवलंय आता. आपण तिथे मी 5 मिनिटं होते ते काही कुणी मदत केली नाहीये, सगळ्यांचा टाइमपास चालू होता. आता फायनली ती तिच्या स्वतःच्या मनाचं ऐकणार आहे. सो स्टार्ट करूयात. नुसते फंबल कोणाचे? नुसते फंबल माझी जी वहिनी आहे ना, प्रगल्भा, संध्या कॅरेक्टर नेम आहे प्रगल्भा, तिला मी देईन हा टॅग. नुसते फंबल. खूप फंबल. हो, म्हणजे बऱ्याचदा तिचं आधी सुरुवातीला व्हायचं, आता जरा थोडं ते प्रमाण कमी झालंय, पण तिच्यासाठी परफेक्ट आहे मला वाटतं. तुझ्या सानिध्यात राहून झाला आला मोठा शाणा. आपण चांगले अर्थी घेऊया. माझा दादा. नया आहे वह. ही आमची जी छोटी निया आहे तिला मी देईन हा टॅग. नया आहे वह. गोड आहे ती. आळशी कोणाचे? आळशी 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 तसं जास्त कोणी नाहीये, पण कधी कधी आमचा जो हिरो आहे क्षितिज, त्याला मी बऱ्याचदा म्हणते चल ना आपण हे करूया, आपण रील बनवूया, तू खाली ये वगैरे, तेव्हा तो हा थांब ना थोड्या वेळाने करूया. तर क्षितिज. काळजाचा तुकडा कोणाचा? काळजाचा तुकडा राजन काका, राजन ताम्हाणे आणि रेशनताई. एकच एकच राजन काका. बरं, चिडका बिब्बा कोण? चिडका बिब्बा नाही ग, असं कोणी चिडका बिब्बा नाहीये. मस्तीखोर कोण? मस्तीखोर आमचे जे डिरेक्टर आहेत केदार वैद्य. केदार दादा खूप मस्तीखोर आहे. तो एखादा दिवस जर त्याची सुट्टी असेल तर आम्हाला कोणालाही सेटवर करमत नाही. त्यामुळे मस्तीखोर केदार दादा. आधी मस्तीखोर म्हणालीस आणि नंतर सांभाळून घेतलं. बरं, कॅमेरा पॅन तिकडे करू शकता. तिकडे केदार सर बसलेत. प्लीज कॅमेरा पॅन कर तू. पोलखोल झालेली आहे डिरेक्टरजी. ओके, ठीक आहे. आता आपण पुढच्या खादाड कोण आहे सेटवर? संकेत. लेट करण कोण? लेट करण कोण आहे? अरे मुझे क्या पता, मुझसे पूछी जा रही है बार बार. कधी कधी क्षितिज. त्याला सांगितलेलं कधी कधी त्याला असं समजत नाही. अरे अरे हा ओके ओके ओके. सतत नखरे कोणाचे? नाही, माझे नसतात. नाही, नखरे आमच्या सेटवर कोणी नाही करत. आमच्या डिरेक्टर आहेत जे, त्यांचं म्हणणं आहे की प्रतीक्षा शिवणकर जी जान्हवीचं कॅरेक्टर करते, तिचा सतत नखरे हे आपण हा टॅग जान्हवीला देऊ, असं आमच्या डिरेक्टर सरांचं म्हणणं आहे. हे सगळं फिरवून सांगतेय ती. डिरेक्टरांचं वेगळं म्हणणं आहे. बरं, या सगळ्यात स्वतः रश्मीला कोणता टॅग देशील? मला खरं खरं हां थांब ना. मी तशी सगळेच मला कधी कधी सूट होतात ग. मी कधी कधी आळशी पण असते, पण मस्तीखोर पण आहे. माझा मूड असेल ना तर मी समोरच्याची अशी खेचते ना, पण त्याला कळतच नाही अरे ही आपली खेचते, पण मला नंतर हसू येतं. मग कळतं की अरे काय तुला जमत नाहीये. तर पर्सनल लाईफमध्ये तुझ्या मुलाला कोणता टॅग देशील? माझ्या मुलाला मस्तीखोर. ऑफकोर्स, कुठे गेला तो टॅग? अभीर. खूप मस्ती करतो तो, खूप. म्हणजे माझी एनर्जी संपते. माझं असं होतं की नाही अभीर थांब आता. लास्ट तुझ्या नवऱ्याला कोणता टॅग देशील? माझा नवरा काळजाचा तुकडा. थँक्यू सो मच. आणि सगळ्यांची पोलखोल झालेली आहे.
आणि आता कलाकारांबद्दल सांगायचं असेल तर काय सांगशील? नाही, आमची टीम खरंच खूप मस्त आहे. आम्ही खूप मजा मस्ती करत शूट करतो. आता राजन काका झालं, रेशमताई, दोघं इतके सिनियर आहेत. पण सेटवर जेव्हा ते येतात ना, कधीच असं जाणवत नाही. ते आमच्याबरोबर मस्ती करत, मज्जा करत आम्ही रीडिंग करतो, सीन करतो. सो ओव्हरऑल खूप मज्जा धमाल चालू असते आमच्या सेटवर. सो थँक्यू सो मच. आणि तुला हा सेगमेंट कसा वाटला? मस्त मस्त, खूप मज्जा आली. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.